नमस्कार, मी रोहित हरीप. सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ माध्यम समूहाने एक सर्वे केला आहे आणि या सर्वेमध्ये महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांचा कानोसा घेण्यात आला आहे. या सर्वेमधनं काही अत्यंत महत्त्वाची निरीक्षणं, काही अत्यंत महत्त्वाच्या जे फाइंडिंग्स आहेत ते आपल्या हाती लागलेले आहेत. एकूणात महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता काय चाललं आहे आणि लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातल्या जनतेचा कल हा नेमका कुठे आहे, त्यांच्या मनाचा कानोसा एक प्रकारे घेण्याचा प्रयत्न या सर्वेच्या माध्यमातून केलेला आहे. या सर्वेचं विश्लेषण करण्यासाठी आणि या सर्वेचा मुळात आपल्या पुण्यावरती किंवा पुणे जिल्ह्यात जे 4 लोकसभा मतदारसंघ येतात त्याच्यावरती नेमका काय परिणाम होणार आहे, या मतदारसंघांमध्ये काय राजकीय उलथापालथ होणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणवीस सर. सम्राट सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपला सर्वे हा आत्ता महाराष्ट्रात गाजतोय. आपण जर सोशल मीडियावर बघितलं तर त्या व्हिडिओजला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय. लोक येऊन आपले सगळे जे ॲनालिटिकल व्हिडिओ आहेत ते बघतायत. आज आपण पुण्याबद्दल बोलणार आहे. सकाळ सर्वेच्या माध्यमातून काही प्रमुख गोष्टी समोर आलेल्या आहेत. आपण लोकांना प्रश्न विचारले होते की तुम्ही कुठल्या पक्षाला निवडाल किंवा कुठल्या पक्षाला तुमची पसंती असेल, तेव्हा काही महत्त्वाचे फाइंडिंग्स आपल्या हाती लागले. त्यामध्ये काँग्रेसला जवळपास 19%, भाजपाला 33%, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना जवळजवळ 13% आणि तेवढंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाला 13 ते 16% लोकांनी निवडलेले. ऑन द कॉन्ट्ररी अजित पवारांचा गट आणि जो शिंदेचा गट आहे त्याला 3 ते 4% लोकांनीच पसंती दिली. हे सगळे जर का गणित बघितले, वंचितचा एक उल्लेख करायला पाहिजे. म्हणजे वंचितला देखील जवळजवळ 3.5% जास्त लोकांनी त्यांचं आवडता पक्ष म्हणून सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा आणि पुणे ह्याचा कसा संदर्भ जोडता येईल आपल्याला? रोहित, सगळ्यात आधी हा सर्व्हे करताना लोकांना भेटून प्रत्यक्ष केलेला होता. त्यामुळं जनरल एक महाराष्ट्रात काय लोक कशा पद्धतीने विचार करतात याचा एक अंदाज घेणं आजच्या परिस्थितीमध्ये हा पार्ट आहे. याच्यानंतरचे टप्पे उमेदवारी यादी, प्रत्यक्ष प्रचार आणि त्याचा होणारा इम्पॅक्ट, त्यामुळे निकालावर होणारा परिणाम हा पूर्णपणानं वेगळा असू शकतो. हे डिस्क्लेमर अशासाठी की अनेकदा समज असं होतो की अरे हा सकाळनं आज निकाल लावला आणि मग त्याच्यावरनं राजकीय नेते किंवा राजकीय कार्यकर्त्यांचे वादविवाद होतात. प्रत्यक्षात आज ज्यावेळी आपण पुणे महाराष्ट्राच्या पातळीवर बघतो त्यावेळी एक क्लिअर कट दिसतं आहे की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये पक्षफोटीचं प्रमाण घडलं ते लोकांना फारसं पसंत पडलेलं नाही. हा एक त्यातनं खूप मोठा संदेश होता जो केंद्रीय भाजपसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि राज्यातल्या भाजपसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. अजित पवार गट ज्यावेळी शिंदे फडणवीस सरकारचा भाग बनला तो भाग लोकांना तितकासा रुचलेला नाही आणि त्याचा खूप मोठा परिणाम विशेषतः पुणे जिल्ह्यावर सुद्धा जाणवतो. जिथली आत्ताची परिस्थिती अशी आहे की लोकसभेचे दोन MVAकडं आणि 2 NDAकडं अशी आत्ताची परिस्थिती आहे. ज्यातला एक मावळचा बारणे हे आत्ता मावळचे उमेदवार खासदार बारणे हे आत्ता एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे तो पुढच्या काळात सुद्धा ते NDAचा भाग असतील. आणि बारामती हा आत्ता शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळेंकडे आहे, ज्या 3दा खासदार तिथं बनलेले आहेत. पण येत्या काळामध्ये रचनेमध्ये हा भाग ज्यावेळी NDA म्हणून अजित पवार लढतील त्यावेळी तिथलं चित्र काय असेल याचा आपण एक अंदाज घेतला. शिरूरसारख्या ठिकाणी अमोल कोल्हे हे आत्ता शरद पवारांच्या पक्षाबरोबर आहेत, पण ती जागा म्हणून जागा वाटपामध्ये अजित पवारांकडे जाईल त्यावेळी तिथं काय परिस्थिती असू शकेल याचा अंदाज घेतला. ह्या 3 मतदारसंघामध्ये वेगवेगळं वातावरण जाणवतं. फक्त एकच आहे पुणे शहर जिथं NDA म्हणून आणि भाजप म्हणून स्पष्टपणानं भाजपच्या बाजूनं NDAच्या बाजूनं कौल दिसतो. इतर ठिकाणांचा ज्यावेळी आपण स्टडी करायला लागतो तिथल्या लोकांचं काय मत आहे बघायला लागतो त्यावेळी त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतं आणि या व्हेरिएशनमध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो या पक्षफुटीचा आहे. लोकांना या पक्षफुटी, या पक्षाची झटपट निष्ठा बदलणं आणि दुसऱ्या पक्षाबरोबर जाणं किंवा ज्यांच्याबद्दल आपण 2019ला विखारी टीका केलेली आहे त्यांच्याच बरोबर जाऊन संसार थाटणं हे जेवढं राजकीय नेत्यांना वाटतं की खूप सोपं आहे, लोक विसरतात, तर पब्लिक मेमरी इतकी शॉर्ट नाही आहे. हे या सर्वेमधनं खूप स्ट्रॉंगपणानं समोर आलं असं मला वाटतं. रोहित सर, आपण पुण्याचा जर का विचार केला तर 4 लोकसभा मतदारसंघ येतात. आपण बारामतीपासून सुरुवात करूया. बारामती, पुणे, मावळ आणि त्यानंतर येतो तो शिरूरचा मतदारसंघ. तर बारामतीचा जर का आत्ता विचार केला तर बारामतीमधली जी निवडणूक असणार आहे, लोकसभा निवडणूक, जी आत्ताच्या जे काय घडतंय किंवा जी आपली पत्रकार म्हणून एक निरीक्षण आहे त्याच्यानुसार अत्यंत अटीतटीची किंवा चुरशीची लढत होईल असं दिसतंय. कारण की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा तिथं थेट सामना असणार आहे. पण या व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर याशिवाय बरेच प्लेयर तिथे ॲक्टिवेट झालेले दिसत आहेत. म्हणजे गेल्या 15 दिवसामध्ये शिवतारे, हर्षवर्धन पाटील किंवा संग्राम थोपटे यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी घेतलेली भेट, हे जे अजित पवारांचे जे विरोधी गट आहे तो कुठेतरी ॲक्टिव्ह झालेला दिसतोय आपल्याला. त्याशिवाय तिथे धनगर मतांचं एक राजकारण आहे. सुप्रिया सुळे सुद्धा खूप ॲक्टिव्ह झाल्या आहेत. त्यामुळे ह्या जो आपण सर्वे केलेला आहे
त्या सर्व्हेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल काय निरीक्षण आहेत किंवा त्यातनं काय आउटकम आले? बारामतीचा आपल्या सर्वेमधला आत्ताचा निष्कर्ष लोकांनी जो कल नोंदवला आहे तो सुप्रिया सुळेंच्या बाजूला आहे. त्या मतदारसंघामधले जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यात दौंड, इंदापूर, बोरवेल्ला, मुळशी आहे, खडकवासला आहे, बारामती, स्वतः बारामती मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलला हा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून काय चित्र आहे आपण अभ्यासाचा प्रयत्न केला. दौंड, इंदापूर हे कागदोपत्री या क्षणी अजित पवारांना फेवर करणारे मतदारसंघ म्हणून समोर येतात. पण ज्यावेळी आपण बारामतीसारख्या ठिकाणी येतो आणि आपण बातम्यांमध्ये दिसतं की अजित पवारांनी बारामतीत जाऊन या घोषणा केल्या, या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली आणि मी कसा आता कुटुंबात फूट आहे हे हे अगदी स्पष्टपणानं मी सांगतो असं बोलले. प्रत्यक्षात त्याचा मतदारांवर होणारा परिणाम हा शरद पवारांभोवतीची सहानुभूती वाढवणारा दिसतो. ज्यावेळी आपण त्याच्या पुढे येतो पुरंदरसारख्या ठिकाणी, तिथं पूर्ण अजित पवारांना फेवरेबल वातावरण आहे का असं दिसत नाही. याचं कारण अजित पवारांनी त्यांच्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये निर्माण केलेले राजकीय शत्रू हे काही आत्ता संधी असताना गप्प बसतील असं नाही. ज्याच्यामध्ये विजय शिवतारे आहेत, अगदी संजय जगताप जरी एका टप्प्यामध्ये संजय जगतापांना अजित पवारांचं पाठबळ असेल पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये MVA म्हणून जगताप स्ट्रॉंगली उभे असताना दिसत आहेत. त्याच्या पुढं आलात तुम्ही तर भोरवेल्ला, मुळशीमध्ये MVA म्हणून आत्ता पूर्णपणानं तो मतदारसंघ MVAच्या बाजूने दिसतो. शरद पवारांच्या बरोबर ज्याचा आत्ता उल्लेख केला, थोपटेंच्या घरी शरद पवार इतके वर्षांनी जाणं, सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटेंची भेट होणं, हे डायनॅमिक्स बदलायला सुरुवात झाली जशी निवडणूक जवळ येते तशी. ह्या मतदारसंघामध्ये खडकवासला हा अतिशय क्रिटिकल मतदारसंघ राहणार आहे, कारण खडकवासल्यामध्ये भाजपचं एकतर्फी वर्चस्व आहे असं आत्तापर्यंतचं चित्र आहे. ज्याचं 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मतदारसंघानं एकतर्फी साथ राहुल कुलेंना दिली होती, कारण कमळाच्या तिकिटावर त्यांची पत्नी लढत होती. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मुद्दा इतकाच राहतो की ह्या मतदारसंघातला भाजपचा जो कोर वोटर आहे, जो स्ट्रॉंगली आत्तापर्यंत पवारांना विरोध करत आला, तो पवारांच्या पक्षाच्या पूर्वीच्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबणार का? आणि तिथं आत्ता येणारा रिझल्ट मिश्र आहे. एकतर्फी सरसकट कदाचित त्याच्यानंतर भाजपच्या काही सूचना येतील किंवा अजून तिथल्या पॉलिटिकल डायनॅमिक्स बदलेल. पण या क्षणी असं आहे की आम्ही कन्फ्युजनमध्ये आहोत, कारण आम्ही ज्या चिन्हाला आत्तापर्यंत विरोध केला त्या चिन्हाच्या आता समर्थन करायचं का? ज्या पवारांना विरोध केला खडकवासल्यामधनं त्या पवारांबरोबर त्या पवारांच्याच कुटुंबातल्या सदस्याला निवडून देण्यासाठी आम्ही काम करायचं का? हा भाजप समोरचा तिथला प्रश्न आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये ज्यावेळी वर दिसत होतं बारामतीमध्ये अगदी सुरुवातीला की अरे हा अजित पवारांचा खूप स्ट्रॉंग होल्ड आहे, अजित पवारांनी बारामती ताब्यात ठेवली आहे, असं ग्राउंडवरचं चित्र नाही आहे. लोकांना हे कळतं आहे की अजित पवारांनी पक्ष पूर्णपणानं शरद पवारांकडून काढून घेतला, त्याच्यानंतर ते भाजप बरोबर गेले आणि सत्तेत सहभागी झाले. आणि विकासाचा मुद्दा येतो, बारामतीचा विकास कुणी केला? तर बारामतीचा विकास ज्यावेळी आपण लोकांना विचारतो की बारामतीच्या विकासाचं काय नॅरेटिव्ह आहे, काय डिस्कशन आहे, त्यावेळी लोक दोन्ही बाजूच बोलतात. असं नाही म्हणत की फक्त शरद पवारांनीच केला किंवा फक्त अजित पवारांनीच केला. त्यामुळे बारामती जिथं अजित पवारांना खूप फेवरेबल वातावरण असेल असा सर्वेचा आधीच अंदाज होता, तशी ग्राउंड रियालिटी नाही आहे, हे आत्ता प्रामुख्यानं समोर येतं. आपण बारामतीबद्दल बोललो सर, पुढचं आपण मतदारसंघाकडे जाऊया. पुण्यामध्ये देखील पुणे शहर हा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामध्ये जवळजवळ 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, म्हणजे कॅन्टोन्मेंट, कसबा, कोथरूड, त्यानंतर हडपसर याचा काही भाग येतो त्यामध्ये आणि वडगाव शहरीचा भाग येतो. हे सगळं बघता पुण्यातनं कसब्यामध्ये जे काही झालं होतं वर्षभरापूर्वी, ते जर का गणितं बघितली तर त्यानंतर आता पुण्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काही खळबळजनक निकाल अपेक्षित आहेत? पुणे लोकसभेचा निकाल खळबळजनक अपेक्षित नाही आहे असं आपल्या सर्वेक्षणातनं आत्ता समोर आलं आहे. याचं कारण कसब्याचा निकाल हा भाजपला शिकवलेला धडा होता. जेवढा दंगेकरांचा फॅक्टर महत्त्वाचा होता, तेवढाच भाजपची अंतर्गत नाराजी हा पण फॅक्टर महत्त्वाचा होता. आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी ज्या गेल्या वर्षभरात घडत आहेत त्याच्यानुसार भाजपचा कोर मतदार पूर्ण भाजपच्या कमळ चिन्हाच्या विरोधात जाईल असं आत्ताचं काही या शहरातलं वातावरण नाही आहे. शिवाजीनगरपासून पर्वतीपर्यंत, कोथरूड, वडगाव शेरी आपण म्हटलं, ह्या सगळ्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या विरोधात जावं असं सरसकट वातावरण नाही. हा एक भाग आहे. म्हणजे कोअर वोटर ह्या शहरामध्ये भाजपचा आहे, जो भाजप बरोबर राहील. दुसरा जो महत्त्वाचा फॅक्टर येतो तो विरोधी उमेदवार कोण असेल. विरोधी उमेदवार म्हणून दंगेकर विधानसभेला चालले, लोकसभेला चालतील का आय डाऊट, त्याच्याबद्दल शंका आहे. कारण
पर्वतीपासून कोथरूडपर्यंत आणि वडगाव शेरी शिवाजीनगर इथंपर्यंत पोहोचून आपलं नाव पोहोचवणं हे खूप अवघड जाणार आहे आणि त्या काळामध्ये तेवढ्या कमी कालावधीमध्ये नाव पोहोचवणं आणि मतांमध्ये कन्वर्ट करणं भाजपच्या मतदाराला हे जड जाणार आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा स्वतःचा वोटर बेस अगदी नक्की आहे. तो वर्षानुवर्ष आहे. तो 3.5 ते 5 लाखापर्यंतचे काँग्रेसची स्वतःची वोट बँक या मतदारसंघामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. पण ही वोट बँक आत्ता या क्षणी आपल्या सर्वेक्षणामधनं जे समोर येतं त्यानुसार ही वोट बँक 2 नंबरला जाते आणि 1 नंबरला स्ट्रॉंगली एनडीए राहतं, ज्याच्यामध्ये भाजप हाच डॉमिनंट पक्ष आहे. कारण या शहरामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं फार मोठं अस्तित्व आहे असं नाही आणि अजित पवारांच्या बाजूनं फार मोठी लाट या शहरामध्ये आधीही नव्हती, आत्ताही नाही आहे. त्यामुळे पुण्याचं क्लिअर कट दिसतं आहे की एनडीएच्या बाजूनं जाईल. थोडक्यात भाजप विरुद्ध काँग्रेसचा सामना होईल. म्हणजे 2 छोटे प्रश्न आहेत. एक तर उमेदवाराची अजून नावं जाहीर झालेली नाहीत, त्यामुळे उमेदवाराचं नाव जाहीर झाल्यानंतर त्याचा परिणाम हा कुठेतरी निकालावर होईल का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, वसंत मोरेंचं नाव मी घेतोय कारण की वसंत मोरेंनी काल मनसे सोडलेली आहे आणि वसंत मोरेंचा आणि काँग्रेसचं समीकरण जर का जुळलं तर कुठेतरी काहीतरी होऊ शकतं. वसंत मोरेंच्या म्हणजे त्यांचा एक इंडिव्हिज्युअल क्लाउट आहे हे मान्य करू, इंडिव्हिज्युअल क्लाउट आहे, पण त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाचा सुद्धा क्लाउट आहे, तो त्यांच्याबरोबर होता. आत्ता पूर्ण पक्ष गेलेला आहे असं नाही आहे. ज्यावेळी कसब्याची इलेक्शन आपण आठवली तर कसब्याच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटच्या 72 का 96 तासांमध्ये ॲक्टिवेट झाली. तोपर्यंत झालेली नव्हती कारण त्यांनी तटस्थ राहायची भूमिका घेतलेली होती. पण तटस्थ राहायची भूमिका घेतलेली असताना कसब्यामध्ये नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रचार केलेला होता आणि त्याचे परिणाम दिसून आले होते. ह्या पक्षाचं काय टेक्निकल म्हणजे अगदी सीटच्या पातळीवर अस्तित्व कमी असलं तरी ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांच्या पातळीवर आणि व्होट बँक म्हणून अस्तित्व आहे. ते साधारण आपण कायम असं स्टडीमध्ये दिसतं की 60,000 ते 80,000 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये वोटर आहेत. आता हा सगळा वोटर बेस बदलावा इतकी वसंत मोरेंची ताकद जर निर्माण झाली असेल तर ते पुढच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे उमेदवार असतील, मग पुणे शहरातनं उमेदवारीसाठी ते मागणी करू शकतील. पण आत्ता त्यांचा पूर्ण काँग्रेसला फार फायदा व्हावा अशा वातावरणात या क्षणी तरी ते दिसत नाही. आणि याच्या पुढचा आपला मतदारसंघ येतो तो म्हणजे मावळ. आपण आधी मावळ घेऊ मग शिरूरबद्दल बोलू, कारण की मावळचं पण चित्र जे आहे ते बऱ्यापैकी आत्ता आपल्या सर्वेतनं स्पष्ट दिसतंय. बारेने तिथून आत्ता खासदार आहेत, म्हणजे 3री टर्म आहे त्यांची खासदारकीची आणि तिथून समोरून किंवा त्या मतदारसंघामध्ये अजूनही राष्ट्रवादीकडनं म्हणजे अजित पवार गटाकडनं किंवा भाजपकडनं अजून काही कोणाची दावा करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे जे बारणे आहेत त्यांचं चित्र स्पष्ट दिसतं. तुम्ही काय सांगताल की सर्वेतनं काय निरीक्षण आहे त्याबद्दल? एक स्पष्ट दिसतं की 3 वेळा ज्यावेळी खासदार होतो त्यावेळी त्याच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी राहते. प्रो इन्कम्बन्सी आणि अँटी इन्कम्बन्सी 2 वादाचे विषय राहतात. पण प्रत्येक वेळी अँटी इन्कम्बन्सीज असेल असं नाही, हे मोदींनी मागच्या वेळी प्रूव्ह केलं. आत्ता देशभरातलं वातावरण त्या दिशेनं सांगतं की प्रो इन्कम्बन्सी सुद्धा असू शकते. पण काही मतदारसंघ असे असतात जिथं अँटी इन्कम्बन्सी खूप स्ट्रॉंगली काम करू शकते. त्यात मावळ आहे. कारण मावळचे स्पष्टपणानं 2 भाग पडतात. जसे भारतात खूप कमी ठिकाणी असे मतदारसंघ आहेत. एक भाग आहे जो पूर्ण वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या ठिकाणी राहतो, वेगळे त्याची भौगोलिक रचना आहे आणि त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची मतदान करण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. आणि दुसरा भाग आहे जो मुंबईशी अलायनेटेड आहे. मुंबईशी अलायनेटेड असलेल्या भागामध्ये विचार करायची पद्धत पूर्ण वेगळी आहे. तर ह्या 2 टोकाच्या मतदारांना आत्तापर्यंत जोडून ठेवलेलं होतं 3 निवडणुकांमध्ये शिवसेना या एका फॅक्टरनं. ती शिवसेना फक्त एकनाथ शिंदे असं नव्हतं, ती बाळासाहेबांची शिवसेना हा फॅक्टर तिथं खूप महत्त्वाचा प्ले करायचा. त्याचवेळी त्या भागामध्ये शेका पक्षाची स्वतःची ताकद आहे, स्वतःची मतं आहेत. हा पक्ष ह्या भागातल्या रचनेमध्ये संघाचं एक स्वतंत्र स्थान आहे मावळमध्ये, जिथं रामभाऊ म्हाळगी यापूर्वी निवडणूकही लढवत होते, त्यांचं तिथं काम पण होतं आणि आता बेगडे परिवार त्या दृष्टीनं तिथं सातत्यानं भाजपचं कामही करतो. त्यामुळे तिथं भाजपची ताकद, संघाची ताकद, बाळासाहेबांची ताकद इथं मिळून तिथं बारणेंचा विजय व्हायचा. आत्ता जर बघितलं तर पहिल्यांदा असं दिसतं आहे की खूपदा आता आपण ज्याला घाटावरच्या आणि घाटाखालच्या म्हणतो तर घाटावरच्यांना संधी दिली, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना संधी दिली. आता ही संधी कोकण भागातल्या नेत्यांनी मिळायला पाहिजे, पनवेल तालुक्यातल्या नेत्यांनी मिळायला पाहिजे. हा डिवायडेशन खूप स्ट्रॉंगली दिसतो आहे. हे डिवायडेशन असताना एका बाजूनं शिवसेनेनं वाघेरेंची उमेदवारी उमेदवार ते असतील असं सांगून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांचा गट तिथं स्ट्रॉंग आहे, त्या गटाचं काम स्वतंत्र सुरू आहे आणि ह्या जो पुणे जिल्ह्यात जो भाग येतो त्याच्यावर पुण्यातल्या राजकारणाचा खूप मोठा प्रभाव असतो. हा सगळा प्रभाव विचारात घेतला तर आत्ता सगळ्यात मोठं चॅलेंज हे तिथल्या विद्यमान खासदारांना त्यांचं
तिकीट आणणं हे जसं पहिलं चॅलेंज आहे तसं ते टिकवून ठेवणं दुसरं खूप मोठं चॅलेंज असणार आहे. त्यांनी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन निष्ठा दाखवली म्हणून त्यांना तिकीट दिलं तर एकनाथ शिंदेंसमोर हा प्रश्न असेल की ही अँटी इन्कम्बन्सी यांच्या विरोधातली कशी मोडून काढायची, या मतदारसंघामध्ये भरीव झालेली विकासाची कामं कशी दाखवायची. आणि यांनी पक्षाची बाळासाहेबांची निष्ठा सोडली असेल नसेल पण तो पक्ष सोडला आणि आपल्याबरोबर आले तर हे कसं पटवून सांगायचं मतदारांना खूप मोठं चॅलेंज असणार आहे. त्यामुळं मावळ हा या क्षणी आपल्या सर्वेक्षणामध्ये जो दिसतो तो MVAच्या बाजूने झुकलेला दिसतो. जिथं या क्षणी वाघेरेंची उमेदवारी जाहीर केली असली तिथं तरी बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा प्रभाव, शरद पवारांचा प्रभाव आणि काँग्रेसची तिथली रचना या सगळ्यांचा एकत्रित प्रभाव म्हणून MVA तिथं ताकदवान होताना आता खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. थोडक्यात मावळमध्ये कदाचित उलटापालट आपल्याला निकालानंतर बघायला मिळू शकते. आपण शेवटच्या मतदारसंघाकडे येऊया, शिरूर मतदारसंघ. शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांचं तिकीट आता घोषित झालं. अमोल कोल्हेंनी सकाळलाच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की मला शरद पवारांनी सांगितलं की निवडणुकीच्या तयारीला लागा. पण अजून मात्र समोरच्या बाजूने म्हणजे महायुतीकडनं तिथं उमेदवार अजून आलेला नाही. आढळराव पाटलांचं नाव चर्चेत आहे किंवा अजूनही काही तिथं नावं चर्चेत आहे. महेश लांडगेंचे मध्ये काही काळ होतं, विलास लांडेंचं नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडनं बरेच उमेदवार आहेत. हे सगळं बघता आणि शिरूरचा लोकसभा मतदारसंघ बघता त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, त्यानंतर भोसरी, खेड, शिरूर हे सगळे मतदारसंघ येतात. महेश लांडगेंपासून दिलीप वळसे पाटलांपर्यंत तिथं आमदार आहेत. स्वतः आढळरावांचं एक तिथं वोट बँक आहे. अजित पवारांनी खुद्द चॅलेंज दिलेलं आहे अमोल कोल्हेंना की तुम्ही निवडून येऊन दाखवा. हे सगळे घटक कन्सिडर करता अमोल कोल्हेंच्या ही निवडणूक किती जड जाईल याच्याबद्दल आपला सर्वे काय सांगतो? आपल्या सर्वेक्षणामधला कल असा दिसतो जो अमोल कोल्हेंच्या बाजूने जातो. तो स्वाभाविकपणे त्याची कारणं पण आहेत. अमोल कोल्हे पहिल्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे पूर्णपणाने नवा चेहरा होते, फ्रेश होते. आढळराव यापूर्वी 2दा निवडून आले होते आणि आता तिसऱ्यांदा तोच चेहरा नको. त्याचवेळी छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू होती. त्या मालिकेचे लीड ॲक्टर अमोल कोल्हे होते. त्यांचा स्वतंत्र एक चेहरा होता. या चेहऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हा लाभ झाला. त्याच्यानंतरच्या 5 वर्षांमध्ये अमोल कोल्हे अनेकदा सेप्टिकल होते की आपण राजकारणात राहावं का न राहावं, आपण बाजूला जावं का, आपण राजकारण सोडावं का, कारण ते मुरलेले कसलेले राजकारणी नाही आहेत. पण 2024 जसं निवडणूक जवळ येते आहे तसं अमोल कोल्हे खूप ठामपणानं राजकारणात राहण्याच्या निर्णयापर्यंत आलेत आणि त्यांच्यावर आरोप करावा आणि त्यांना बाजूला करावं मतदारांनी असं आत्ता ठोस कारण कुठं दिसत नाही. हे एक बाजू असताना म्हणजे अमोल कोल्हे शरद पवारांबरोबर राहिले हा एक मोठा भाग आहे. शरद पवारांचा त्या भागामध्ये स्वतःचा प्रभाव आहे. दिलीप वळसे पाटील जरी अजित पवारांच्या बरोबर असले तरी शरद पवारांचं बोट धरून ते राजकारणात आलेले आहेत. त्यांचं घराणं पूर्ण शरद पवारांच्या बरोबर होतं. हे सगळी जाणीव तिथल्या मतदारांना सुद्धा आहे. आत्तापर्यंतचं तिथलं जे राजकारण होतं त्यात दिलीप वळसे पाटलांचा खूप मोठा एक पार्ट असायचा की त्यांना लोकसभेवर जायचं नसायचं. त्यामुळं आढळराव पाटील निवडून येणं खूप सोयीचं असायचं. मग आढळरावांच्या जागी आता अमोल कोल्हे आले तरी त्यांना ते सोयीचं होतं. त्यांना राज्याचंच राजकारण, त्यांच्या भागाचं राजकारण याच्यामध्ये जास्त रस असायचा आणि ती निर्णय घ्यायचे. व आत्ताच्या परिस्थितीमध्ये अमोल कोल्हेंबरोबर वळसे असले किंवा नसले यानं फार फरक पडणार नाही असं त्या मतदारसंघामधलं वातावरण आहे. दुसरीकडं आढळराव असतील की महेश लांडगे असतील की अजून कोण असेल हा संभ्रम तिथला कायम आहे. एका बाजूला अमोल कोल्हेंची फिक्स असलेली उमेदवारी, त्यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा एक बाजू झाला आणि दुसऱ्या बाजूला NDA म्हणून अजून असलेला संभ्रम. त्यामुळे तिथं ह्या क्षणी असं दिसतं की अमोल कोल्हे खूप क्लिअर आहेत, ते पुढे जातील निघून. आता याच्यानंतर ज्यावेळी रचना तयार होईल की ओके आढळराव असायला पाहिजेत की अजून कोण असायला पाहिजे, मग त्यांच्यासाठी रचना काय असतील, एकनाथ शिंदे स्वतः किती लक्ष घालतील, अजित पवार जरी म्हटले असले की मी अमोल कोल्हेंना पाडणारच आहे तरी अजित पवार स्वतः किती वेळ देतील आणि त्यांना वेळ दिला त्यांनी तरी कार्यकर्ते तिथले स्थानिक नेते त्यांचं किती ऐकतील. ह्या सगळ्या घडामोडी ज्यावेळी स्पष्ट होतील त्यावेळी तिथलं चित्र जास्त अधिक स्पष्टपणाने समोर येईल. पण आत्ताच्या रचनेमध्ये तरी तिथं अमोल कोल्हे खूप चांगल्या पद्धतीने लीडमध्ये आहेत असं दिसतं. धन्यवाद सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न केला आणि आपण त्यातनं पुणे जिल्ह्याचं जे चित्र आहे ते आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. अर्थात लोकसभा निवडणुका आता कधीही लागतील, आचारसंहिता सुरू होईल आणि त्यानंतर जेव्हा सगळे उमेदवार खरं तर घोषित होतील त्यानंतर चित्र अजून आपल्याला स्पष्ट होत जाणार आहे. तुम्ही आत्ताचा या सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आपले जे प्रेक्षक आत्ता हा जो व्हिडिओ बघतायत त्यांना मला सांगायचं की सकाळ सर्वेचे सगळे व्हिडिओ तुम्ही आमच्या सकाळच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. या संदर्भातल्या बातम्या आमच्या ई सकाळ या पोर्टलवरती देखील तुम्ही वाचू शकता. त्यामुळे ई सकाळ आणि सकाळचं यूट्यूब चॅनल हे फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला ह्या आत्ता जे निवडणुका येऊ घातलेल्या त्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला घरबसल्या तुमच्या हातात मिळतील. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.